श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवरात्रीच्या दिवसामध्ये तुम्ही घरामध्ये अखंड ज्योत लावली असेल तर तुमच्या घरामध्ये सुद्धा ह्या गोष्टी घडू शकतात. घरामध्ये अखंड ज्योत लावणे ही प्राचीन परंपरा आहे. ही ज्योत तिळाच्या तेलात किंवा तुपात किंवा साध्या आपल्या कोणत्याही तेलात ही ज्योत लावली जाते. ही ज्योत लावल्यानंतर ते विझू नये याची आपल्याला काळजी घ्यावी लागते. घरामध्ये अखंड ज्योत लावल्यावर घरामध्ये खूप असे बदल घडतात. तेच आपण आजच्या मध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता पूर्ण बघा. घरामध्ये अखंड ज्योत लावल्यानंतर घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आपल्याला जाणवत असते. आपल्या कुटुंबावर एक चांगले त्या ज्योतीचे प्रभाव आपल्या कुटुंबावर पडत असतात. अखंड ज्योत ही प्रकाशाचं आणि ऊर्जेचं एक प्रतीक आहे. अखंड ज्योत घरामध्ये लावल्यानंतर आपल्या घरातील जी काही नकारात्मकता दृष्टी किंवा ऊर्जा असते ती घराबाहेर निघते. म्हणजेच नकारात्मकता आपल्या घरातील दूर होते घरामध्ये अखंड ज्योत लावल्यानंतर. घरामध्ये ज्योत जळत असेल तर घरातील वातावरण एक ऊर्जात्मक आणि शांततेचं होऊ लागतं. अखंड ज्योत घरामध्ये लावल्यानंतर संपत्ती, समृद्धी, यश, कीर्ती आपल्या घरामध्ये येत असते असे मानले जाते. देवी देवतांच्या कृपेने व्यवसायात नोकरीमध्ये वाढता होते आणि आपल्याला यश मिळू लागते. घरामध्ये अखंड ज्योत लावल्यानंतर घरातील आरोग्यसुद्धा सुधारते. म्हणजे आरोग्याचे सुद्धा रक्षण होत असते. आजारपण दूर होते. शिवाय ज्योतीच्या प्रकाशाने आपले मन आपलं चिंतन एकदम शांत होतं. आपण तणावमुक्त होत असतो आणि आपल्याला नेहमी प्रसन्नच वाटत असते. ही ज्योत देवतांशी जुळलेली असते. म्हणजेच आपल्या घरामध्ये एक दैवी शक्ती या ज्योतमुळे निर्माण होते. आपल्यावर देवता प्रसन्न होतात आणि या घरामध्ये एक सकारात्मकताचं वातावरण निर्माण होत असतं. अखंड ज्योत हे घराच्या कुटुंबाच्या एकत्रीसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. अखंड ज्योत लावल्यामुळे कुटुंबातील एकाग्रता वाढते. अखंड ज्योत लावल्यानंतर कुटुंबातील प्रत्येक सदस्य एकत्रित येत असतो आणि देवीची आराधना उपासना करत असतो. कुटुंबाला सर्वांना देवतांच्या कृपेचं आशीर्वाद मिळत असतो. एवढंच नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांमध्ये आपल्या ग्रहदोषामध्ये येणाऱ्या ज्या समस्या या ज्योतीमुळे सुद्धा कमी होऊ शकतात. ही अखंड ज्योत कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या जीवनात एक नवीन प्रकाश घेऊन येते. अखंड ज्योत लावल्यानंतर आर्थिक समस्या सुटले. प्रत्येकाच्या आर्थिक समस्या ह्या सुटत असतात. की ही अशी चमत्कारी ज्योत आहे. सतत चिंतात असलेल्या व्यक्तींना अचानक जीवनामध्ये शांतता मिळत असते. या अखंड ज्योतीमुळे काही लोकांना स्वप्नामध्ये देवी दर्शन होते किंवा काही देवी संकेतसुद्धा देत असते. अखंड ज्योतीमुळे असे अनेक चमत्कारी फायदे होत असतात. ते कोणते? त्यामध्ये अखंड ज्योत जळत असेल तर आपण सकाळी आपण उठतो तेव्हा त्या ज्योतीकडे बघितलं की आपलं मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आपल्याला अगदी प्रसन्नता वाटत असते. ज्योत जळत असताना घरामध्ये देवी देवतांची उपस्थिती जाणवत असते. असं मानलं जातं की या अखंड ज्योत लावल्यानंतर त्याच्यासमोर आपण बसून मंत्र स्तोत्र उच्चारण केले तर त्याचं पुण्य आपल्याला 1000 पटीने मिळत असतं. अखंड तेवणारा दिवा हे एक जागृतीचं प्रतीक आहे. त्या अखंड ज्योतीकडे बघून आपण आपल्या जीवनामधील उत्साह अधिक जास्त वाढवून येतो. अखंड ज्योतीमुळे लावल्यानंतर अकाली मृत्यूसुद्धा राहत नाही अशी मान्यता आहे. तर तुम्ही घरामध्ये अखंड ज्योत लावली असेल तर तुमच्या घरातसुद्धा या गोष्टी घडू शकतात. अखंड ज्योत लावणे हे आपली खूप प्राचीन परंपरा आहे.
अखंड ज्योत म्हणजे असा की तो दिवा कधीच विझत नाही, त्याला कधीच खंड पडत नाही. असा दिवा आपल्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी खूप उपयोगी मानला गेलेला आहे. पण अखंड दिवा या नवरात्रीमध्ये सर्वांनी लावलेला असेल तर त्यांना प्रत्येक असा नवीन नवीन चमत्कार बघायला नक्की जाणवतो. ज्या काही या नवरात्रीमध्ये सेवा करत असतो, म्हणजे एका देवीच्या समोर बसून, जिथं आपण घट मांडला आहे त्यासमोर बसून आपण ज्या काही सेवा करत असतो तो हा अखंड दिवा बघत असतो. त्याच्या साक्षीने आपण ह्या सर्व सेवा करत असतो. म्हणून या अखंड दिव्याला खूप जास्त महत्त्व आहे. या अखंड ज्योतीला खूप जास्त असं महत्त्व आहे. तो अखंड दिवा जसा अखंड, त्याला कोणतं खंड न पडता तो जसा तेवत राहतो, तशा आपल्या जीवनामध्ये सुद्धा तशाच काहीतरी नवीन प्रकाशाच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात. आपल्या जीवनामध्ये एक नवीच ऊर्जा, एक नवीच पॉझिटिव्हिटी या अखंड दिव्या लावल्यामुळे आपल्यामध्ये जाणवत असते. त्यामध्ये एक नवीच प्रसन्नता, एक नवंच वातावरण निर्माण होत असतं. साक्षात या दिव्याच्या साक्षीने आपण माता लक्ष्मीची किंवा देवीची आपण आराधना करत असतो. या नवरात्रीमध्ये या अखंड दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे मानले जाते की अखंड दिव्याची ज्योत कधी आपण वरती असेल, म्हणजे जो गोल दिवा असतो ना त्याला कशी वरती आपण ज्योत करतो, ती तशी ज्योत असेल तर असे मानले जाते की ती ज्योत डायरेक्ट देवापर्यंत पोचत असते, अशी मान्यता आहे. तुमच्याही घरात घडत असतील अशा गोष्टी तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटवरून नक्की कळवा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.